दृष्टं येर्वाणि पीतमनुरत्नकटाक्षमोक्षम् हे सखे, डोळ्यांचं फल फक्त एवढंच आहे की त्या परमात्म्याचं दर्शन करणे. अक्षण्वतां फलमिदं न परमिदं. दुसरं कोणतं डोळ्यांचं फल आहे असं मी जाणत नाही. त्या परमात्म्याचं दर्शन करावं. सखी, अनेकांनी आपलं जीवन सुफल केलं, पण आम्हाला आमचं कोणतं कर्म आड येते की आम्हाला त्या परमात्म्याचा आनंद मिळत नाही. वास्तविक त्या परमात्म्याच्या अधरामृताच्या अधिकारीने आम्ही आहोत, पण त्या परमात्म्याचं अधरामृत आम्हाला मिळत नाही. आणि आमच्या वाट्याचं अधरामृत ही मुरली सेवन करते. काय या मुरलीचं भाग्य आहे. काय तिनं पुण्यकर्म केलं असेल. किमाचरदयं कुशलं स्मवीन दामोदराधर सुनामपि गोपिकाणां. वास्तविक आमच्या भाग्य, आमच्या वाट्याचा तो हिस्सा आहे, तो रस आहे. ही बासरी सेवन करते. बरं, सेवन करताना सुद्धा एवढं सेवन करते की ती मुळीच मागे काही शिल्लक ठेवत नाही. भुंक्ते स्वयं यदवशिष्ट रसं हरिण्यो हर्षत्वचोश्रममुचोस्तरो यथार्याः. स्वयं भुंक्ते यत् अवशिष्ट रसम. जेवण असं करावं माणसानं की ताटात मागे काही शिल्लक ठेवू नये, चाटून पुसून खाऊन घ्यावं. अशा प्रकारची बासरी रस सेवन करत असते की मागे काही शिल्लक ठेवत नाही. वृंदावनं सखी भूमि तनोति कीर्तिं यद्देवकी सुतपदाम्बुजलब्धलक्ष्मी. सखी, या वृंदावनामध्ये वृंदावनाची कीर्ती वाढवत वाढवत भगवान कृष्ण फिरत आहे. आणि त्या कृष्णाच्या वेणूचं गीत ऐकत ऐकत मयूर सुद्धा नृत्य करतात, मोर सुद्धा नृत्य करतात. अशा प्रकारे ह्या हरिणी भाग्यवान आहेत सखी. एक गोपी म्हणजे हरिणीकडे काय बघते. हा मेघ भाग्यवान आहे की जो मेघ भगवान कृष्णाच्या डोक्यावरून छत्र छाया करीत चालत आहे. एक गोपी म्हणते मेघाचं सोडून दे. अगया गोवर्धनाकडे बघ. हंताय मद्रिरबला हरिदास वर्यो. हा गोवर्धन म्हणजे साधारण नवे हरिदास वर्य आहे, श्रेष्ठ महावैष्णव आहे. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज आहेत, ज्ञानदेव वैष्णव मोठा, त्याप्रमाणे हा सुद्धा हरिदास वर्य महावैष्णव आहे. एक म्हटली महावैष्णव असेल म्हणून तो साधनाकडे घ्यात काय आश्चर्य. एक म्हणजे तुला माहिती आहे आपल्या वृंदावनामध्ये जे वृक्ष आहेत त्या वृक्षावर असणारे जे पक्षी आहेत हे या पर्वताच्या शेंड्यावर जातात आणि शांत गपचिप बसतात. म्हणे शांत का बसतात, ते बोलत का नाही. त्या परमात्म्याचं वेणुगीत श्रवण करतात आणि त्या वेणुगीत श्रवणामध्ये त्यांचं मन असं लीन होते. त्यामध्ये बडबड करत नाहीत. जसे बालेगावचे श्रोतेमध्ये न बोलता कथा ऐकतात. कान त्यांचे कथेकडे सारखे लागलेले असतात. आता कथेकडे की जेवणाकडे लागले मला माहिती नाही. कथेकडे सारखे कान. त्याप्रमाणे हे पक्षी सुद्धा न बोलता वेणुगीत ऐकतात. दुसरी म्हटली काय ऐकणार नाही, ते पक्षी थोडी आहेत. मग हे सगळे जुने ऋषी मुनी आहेत. पक्षाचं स्वरूप धारण केलं आणि वृंदावनामध्ये येऊन थांबलेत ऋषी मुनी पक्षाच्या रूपामध्ये, म्हणून ती वेणुगीत श्रवण करतात. एक सखी म्हटली या नदीमध्ये बघ. या नदीमध्ये सुद्धा ह्या नदीलाही अशा प्रकारचा आनंद आहे की आपणही सेवा करावी, म्हणून तिच्यामध्ये हे भोवरे निर्माण होतात. आणि भोवरे सुद्धा थांबले. नदीचा प्रवाह थांबला कशासाठी? भगवान कृष्णाच्या दर्शनासाठी. त्या भोवऱ्याला वाटलं सेवा करावी. वाईला प्रार्थना केली काहीतरी तूही सेवा कर. वृक्ष म्हणतात तू एकटा काय सेवा करशील, आमच्या सोबत चल, आपण सगळे मिळालो तर चांगली सेवा होईल ना. कोणी टाळ वाजवावा, कोणी पेटी वाजवावी, कोणी तबला वाजवावा, कोणी ऑर्गन वाजवावा, कोणी टाळी वाजवावी, कोणी चिपडी वाजवावी.
कोणी तोंडाने म्हणावं अशी वेगळी वेगळी सेवा केली तर एकत्रित चांगली सेवा होईल. मग म्हटले तू आम्हाला हलवायचं काम कर, मग आमची फुलं आम्ही देण्याचं काम करतो, आमची फुलं आम्ही देणार. म्हणून वाऱ्याची झुळूक जोरात आली, झाडांची फांदी हल्ली, झाडांची फुलं तुटून यमुनेमध्ये पडली. मग त्याच्या पुढे यमुनेची सेवा, यमुनेमध्ये भोवरे निर्माण झाले, भोवऱ्यामध्ये सगळी फुलं एकत्रित आली. मग भोवरा पुढे पुढे निघत आला. ज्या दगडावर ज्या खडकावर भगवान उभे होते, भगवंताच्या चरणावर एक लाट आली तर फुलांचा गुच्छाचा गुच्छा आणून टाकला. श्री बालकृष्णलाल. अशा प्रकारे सर्व सुद्धा भगवंताची सेवा करतात. या वेणूने सर्वांना वेळ लावलेला आहे. भुलविले वेणूनादे वेणू वाजवला गोविंदे. वृंदावनी वेणू कवनाचा माय वाजे, वेणू वाजे गोवर्धनु राजे. पशु पक्षी सर्व एकत्रित आलेले आहेत. वैरभाव समोर विसरली, कोणाच्या जवळ वैरभाव राहिला नाही. मन शुद्ध झालेले आहेत वेणुगीतामध्ये. वेणुगीताचा प्रभाव आहे मनाचं शुद्धीकरण. सर्व गोपींचं मन त्या परमात्म्याच्या लीलांमध्ये लीन झालेलं आहे. आणि मग त्या गोपींनी त्याच्या दर्शनासाठी म्हणून मासिक मास व्रत केलेला 1 महिन्याचं कात्यायनी देवीच्या पूजनाचं व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं जाते. मुलींनी लक्षात ठेवावं, चांगला नवरा भेटावा, बेवळा भेटू नये म्हणून तेवढ्यासाठी करावं. मार्गशीर्ष महिन्यामध्ये 1 महिनाभर व्रत करायचं असते. नदीवर थंड पाण्याने स्नान करायचं, पहिलीच पंचायत झाली. आता नदीवरचे स्नान केले, पूर्वीच्या काळी असायचे. हरकत नाही, घरात थंड पाण्याने करा. थंड पाण्याने नदीवर जातात, गवळणी स्नान करतात. वाळूपासून कात्यायनी देवीची एक मूर्ती बनवतात, पूजन करतात आणि कात्यायनी देवीला प्रार्थना करतात. नंदगो पुसतम देवी पतिमे कुरु ते नमः. नंद बाबाचा पुत्र कृष्ण आम्हाला पतिरूपामध्ये प्राप्त होऊ दे, अशा प्रकारची प्रार्थना केलेली आहे. हो, या 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 अशी प्रार्थना केली गोपींनी. आणि भगवान प्रसन्न झाले की गोपींनो, तुमची साधना पूर्ण झालेली आहे, तुम्हाला शरद ऋतूमध्ये हा आनंद प्राप्त होईल. आणि एक दिवस सगळे पंच पक्वान्न तयार करून आणलेले, सर्व गवळणींनी पक्वान्नाची ताटाची ताट आणलेली. हे काय आहे, कशासाठी? भगवान कृष्ण आपल्या मैयेकडे आले. यशोदा मैयेकडे यशोदाला विचारतात, आई भूक लागली, जेवायला दे ना. यशोदेने सांगितलं, कृष्णा जरा थांब, जय जय होऊ दे, त्याच्यानंतर जेवण मिळेल. भगवान म्हणतात, आई हे जय जय काय भानगड आहे? म्हणजे तुला माहिती नाही, जोपर्यंत जय जय होत नाही तोपर्यंत जेवणाला स्पर्श करायचा नसतो. जय जय झाल्याच्या नंतर जेवण करायचं. आई लवकर जय जय करून घे. जय जय काय आहे मला नको विचारू, जा तुझ्या बाबांना विचार. आणि भगवान श्रीकृष्ण नंद बाबाकडे येतात. नंद बाबांना विचारतात, बाबा हे काय भानगड आहे? नंद बाबा सांगतात, कृष्णा कस्यताम पितृकोयं संभ्रमो उपागतः किं फलं कस्य चोद्देश केन वा साध्यते मकः. बाबा जय जय का भानगड आहे? नंदबाबा सांगतात, कृष्णा अरे इंद्र आपल्याला पाणी देत असतो. पर्जन्यो भगवान इंद्रो मेघास्तस्यात्ममूर्तयः. इंद्राच्या आधी सगळे मेघ असतात. आपण पूजन केल्यानंतर इंद्र मेघांना आज्ञा देतो, जा. बालेगाववाल्यांनी चांगला यज्ञ केलेला आहे, चांगलं भागवत केलेलं आहे, सर्वांनी चांगलं ऐकलेलं आहे. बालेगावच्या वर जाऊन पाऊस पाडा सर्वांच्या शेतामध्ये, असं कोण आज्ञा देत असतो? इंद्र. ते विवर्षन्ति भूतानां प्रीणनं जीवनं पयः. मग ते वर्षाव करत असतात पर्जन्याचा. अतिशय आवडणारं आपलं पाणी
त्याचा ते वर्षाव करतात. मग आपल्या गायींना चारा निर्माण होत असतो, आपल्यालाही धान्य निर्माण होत असते. नाहीतर पीक पाणी कसं येईल कृष्णा? त्यासाठी थांब, अगोदर इंद्राला खाऊ घालायचं आणि नंतर मग आपण खायचं. त्याला म्हणतात जय जय. देवाची पूजा करणे म्हणजे जय जय, नैवेद्य देणे म्हणजे जय जय. आणि हा जय जय झाल्याशिवाय तुम्हाला पण जेवण नाही मिळणार बाबा. जय जय होऊ द्या, मग तुम्हाला पण जेवण मिळेल. भूक लागली विष्णू महाराज? जय जय होऊ द्या. हा 2:30 वाजता जय जय झालं तर मिळेल ना. जय जय होऊ द्या. त्याला लवकर जय जय करू. भगवान म्हणतात बाबा जय जय करायची तर इथं करायची काय गडबड आहे? इंद्राची पूजा कशासाठी? इंद्र थोडी सर्व पावसाचा राजा आहे. आम्हाला गवत चारा देणारा गोवर्धन भगवान आहे. ज्या गोवर्धन भगवंतापासून आमच्या गायींना चारा मिळतो, गोवर्धनावर वृक्ष आहेत म्हणून पाऊस पडतो. म्हणजे भालेगावात पाऊस का पडत नाही? यायनं झाडं तोडून टाकली सगळेचे सगळे, एवढ्यासाठी पाऊस पडत नाही. मग प्रत्येकानं 2-2 झाडं लावायचा संकल्प करा आजच्या भागवतामध्ये, की आपण प्रत्येकानं 2-2 झाडं लावायची. हा पहिला संकल्प झाला. अजून एक संकल्प करायचा आहे. कारण लोकांना जेवढं सांगलं तेवढंच लोक करतात, त्याच्या पुढे करत नाही. मला माहिती आहे सगळे सांगकामे आहेत, जेवढं सांगितलं तेवढंच करतात. पहिला संकल्प आहे 2-2 झाडं लावायची. दुसरा संकल्प आहे ती मोठी करायची, कमीत कमी 5 वर्ष पोसायची. 6व्या वर्षी त्याला हात नका लावू. गाय आपल्या वासराला फक्त 6 महिने ते वर्षभर फक्त प्रेम करत असते, दूध पाजत असते. नंतर ती ओळखत नाही की हा आपला मुलगा आहे म्हणून. त्याप्रमाणे झाडाला 4-5 वर्षेपर्यंत फक्त आपण पोसायचं, नंतर पाहायची गरज नाही, आपोआप होतात. हजारो झाडांचं वृक्षारोपण होऊन जाईल. मग भालेगावात पाऊस येईल बाबा, सगळीकडे पाऊस पडतो. गोवर्धनाची पूजा करणे, हा गोवर्धन आमचा भगवान आहे. प्रत्येक जीव आपापल्या कर्माप्रमाणे फल प्राप्ती करत असतो. कर्मणा जायते जंतु कर्मणैव विलीयते. कर्मापासूनच तर जीव जन्माला येतात आणि कर्माच्या योगाने ते समाप्त होतात. सुखं दुःखं भयं क्षेमं कर्मणैवाभिपद्यते. सुख दुःख क्षेम सगळं काही त्याला कर्माप्रमाणे प्राप्त होत असते बाबा. म्हणून आपल्याला केवळच्या परमात्म्याचीच प्रार्थना करायला पाहिजे, गोवर्धन पूजन करायला पाहिजे. मग कृष्णा तू म्हणशील तसं चाल, तुझ्याप्रमाणे गोवर्धन पूजा. म्हणून सर्व गोपाळ गोवर्धन पूजेसाठी येतात. माझ्या गोवर्धनासाठी नैवेद्य सुद्धा सोबत घ्या. काय काय नैवेद्य म्हटले? जेवढं घेता येईल तेवढं घ्या, तुमच्याकडून जेवढं खाऊ घालता येईल तेवढं खाऊ घाला. मग सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य घेतलेले आहेत सोबत आणि पूजेसाठी निघाले. गोवर्धनाच्या येतात, गोवर्धनाची पूजा करू लागलेले आहेत. गोवर्धनाचं सर्वात अगोदर काय करायचं? भगवान म्हणतात नाही नाही, माझ्या गोवर्धन भगवंताला अगोदर स्नान करायचं. स्नान केल्याशिवाय बाकीचं पूजन नाही. पूजनाचा पहिला विधी आहे स्नान. ओम गोवर्धनाय नमः. गोवर्धन प्रीत्यर्थे स्नानम समर्पयामि. आणि मग स्नान करायचं तर त्यांनी चमच्याने सुरुवात केली. भगवान म्हणतात हे चमचा कुठे लागतो त्याला? मग होता तांब्या, तांबे ओतले. म्हटले तांब्याने जमणार नाही, बादल्या होता, बादले हांडे कळशा सगळं सगळं ओतू लागले. गोवर्धनाच्या एकाच खोऱ्यामध्ये सगळंच गेलं. आता एवढ्या मोठ्या गोवर्धनावर स्नानाला किती लागेल? गोपाळ घामाधुकत झाले. घाम घाम निघाला. गोपाळ म्हणतात कृष्णा आमचा हा खेळ नाही बाबा, तुझ्या गोवर्धनाला स्नान करणे. याचं स्नान कधी होईल? आम्ही थकून गेलो. हा 1 मिनिट, याचं स्नान कधी होईल? आम्ही थकून गेलो. तुझ्या गोवर्धनाला सांग ना इथंच काहीतरी करायला, इथं गंगा आणायला सांग. भगवान म्हणतात ठीक आहे, घाबरू नका. मग प्रार्थना केली गोवर्धनाला, हे गोवर्धननाथजी भगवान, तुला स्नान करण्यासाठी पाणी दुरून आणावं लागते, म्हणून याच ठिकाणी पाणी प्रकट कर, गंगा प्रकट कर. आणि भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी मनाने संकल्प करून मानसी गंगा निर्माण केली. बोलो मानसी गंगा की जय. मानसी गंगा प्रकट केलेली आहे. पूजन करून घ्या. आणि सर्व पूजन करतात. भगवान श्रीकृष्ण सर्वांना विधी समजावून सांगतात.
ओम गोवर्धनाय नमः। गोवर्धन प्रीत्यर्थे स्नानं समर्पयामि। पूजा पूजा। गोवर्धन भगवंताचा पूजन विधी सुरू झाला। बाकी त्यांनी आपला मानसिक पूजन विधी थांबा नंतर मग आपल्याला पूजा करायची आहे। हे झाल्यानंतर आणि भगवान कृष्णाची जी पूजा आहे, भगवान कृष्ण सांगतात सर्वांना आता कुंकुम तिलक करा। मग गोवर्धनाला कुंकुम तिलक केला स्नान केल्याच्या नंतर। मानसिक अंग आल्यानंतर काय तिथून पाणी भरू टाकायचं, स्नान करावलं। स्नानानंतर कुंकुम तिलक केला। कुंकुम लावायचं कुठं? भगवान म्हणतात ही जी उंच टेकडी आहे ना, हेच तर माझ्या गोवर्धनाचं नाक आहे, लावा कुंकुम लावलं। म्हटले आता माझ्या गोवर्धनाला अक्षता समर्पित करा। अक्षता समर्पित केल्या। भगवान म्हणतात अरे हार घालायचा आहे। मग पुष्पम समर्पयामि। हे गोवर्धन भगवान तुझीच फुलं तुला समर्पित करतो। फुलांचा केलेला विशाल हार गोवर्धन पर्वताला चढवलेला आहे। गोवर्धन भगवंताला हार चढवून मग सर्व गोपाळ हात जोडून उभे राहिलेले आहेत। कृष्ण आता सगळं झालं, सगळं नाही झालं म्हणजे अजून नैवेद्य समर्पित करायचं आहे। मग नैवेद्याची ताट आणलेले आहेत, पाणी फिरवलं। ओम ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना नैवेद्यम समर्पयामि। महाराज मग नैवेद्य समर्पित करायचा। एकानं तोडली जिलेबीचा तुकडा। भगवान म्हणतात हे तुकडा नको तोडू इथं। मग पूर्ण नैवेद्य समर्पित करायचा। अरे पण खाईल का गोवर्धन? गोवर्धनावर फक्त टाकून द्यायचं नाही। म्हटले माझा गोवर्धन आहे ना खाणार। गोवर्धनाच्या रूपात भगवंतानच बरोबर एका ठिकाणी आ करून बसलेले होते। टाका म्हटले इकडे। जिलबीचं ताट टाकलं, पूर्ण जिलबी गेली। अरे म्हटले काय आश्चर्य कृष्णा, तुझा गोवर्धन खातो पण? भगवान म्हणतात अरे माझा गोवर्धन आपल्यावर सर्वांवर फार प्रसन्न आहे, म्हणूनच तो आपल्या हातून नैवेद्य सेवन करतो। आता येऊ द्या सर्वच्या सर्व। मग काय पुरणपोळ्या, लड्डू, श्रीखंड, बासुंदी, जिलेबी, करंजा, लाडू, भाकरवडी, पापड, लोणचं, काय काय असतील नसतील, घाऱ्या पुऱ्या वगैरे, वडे भजे वगैरे, शंकरपाळे, चिवडा बिवडा, सगळंच्या सगळं आलेलं आहे। पक्वान्नाचे ताटाचे ताट, मोहन भोग, लाडू, पेढा, बुंदी आणि पक्वान्न येऊन समर्पित करतात गोवर्धन भगवंताला। आता संपलं काय पूजन? नाही। मग म्हटलं आता काय करायचं? पूजन झाल्यानंतर परिक्रमा करायची गोवर्धनाची। चलो बोले हमारे साथ में चलो, हम गोवर्धन को जाएंगे। सब खड़े हो जाएंगे, खड़े होकर के हम गोवर्धन की यात्रा करेंगे। आप जगह पर बैठे बैठे यात्रा करो। हाँ खड़े 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 हो जाओ जगह पर, खड़े होकर के यात्रा करेंगे। कम से कम जगह पे चलो, वॉकिंग करते करते। मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, मैं गोवर्धन जाने वाला हूँ, हम सब गोवर्धन चलेंगे। मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नाय माने मेरो मनवा। मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नाय। चलो भाई नाचेंगे कौन? नाचते हुए आपको सबको चलना है। गोवर्धन की यात्रा हम कर रहे हैं नाचते हुए। मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे वीर, नाय माने मेरो मनवा। मैं तो
परिक्रमा करेंगे। अरे 7 कोस की दे परिक्रमा, 7 कोस की दे परिक्रमा, 7 कोस की दे परिक्रमा, अरे 7 कोस की दे परिक्रमा। जय हो। थोड़ा उछलते जोर से उछलते हुए, और 7 कोस की दे परिक्रमा, 7 कोस की दे परिक्रमा, 7 कोस की दे परिक्रमा, कोस की दे परिक्रमा। मैं तो मानसी गंगा, मैं तो मानसी गंगा, नो मेरे बेर नाय माने मेरो मनवा। मानसी गंगा, मैं तो मानसी गंगा, नो मेरे बेर नाय माने मेरो मनवा। मैं तो मानस गंगा जय हो। मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे बेर नाय माने मेरो मनवा। राधे राधे। सात सेर की करूं कढ़ाई, 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 सात सेर की करूं कढ़ाई। मैं तो ब्राह्मण भोज करूं मेरे बेर नाय माने मेरो मनवा। मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे बेर नाय माने मेरो मनवा। श्री राधे गोवर्धन को जय हो। थोड़ी ताली जोर से बजाइए मेरे बाप जी। आप से ताली बजाओ महाराज। चलो गोवर्धन की यात्रा हम कर रहे हैं बैठे बैठे। मानसी गंगा का स्नान किया है, साधु संतों को भोजन करवाया गोवर्धन जाने के बाद। अरे नाय माने मेरा मनवा, सखी नाय माने मेरा मनवा। जय हो। अरे नाय माने मेरा मनवा, सखी नाय माने मेरा मनवा। मैं तो गोवर्धन को जाऊं मेरे बेर नाय माने मेरो मनवा। अरे पाजानी की भाव जलेबी, पाजाना 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 की भाव जलेबी।
गिरिराज गोवर्धन की आरती करेंगे भाव से। आप जगह से ही आरती करेंगे, जगह से, अभी कहीं किसी को जाना नहीं है। जगह से आरती, बाद में सब नैवेद्य समर्पित करने का, और बाद में सबको प्रसाद मिलेगा, प्रसाद लेकर के सबको वापस जाना है। पूजा करायचं थांबा, अजून थोडंसं थांबा, पूजा करायला थांबा, नाही करू नका, सर्वांना पूजा करायची। आरती झाल्यानंतर पूजा करायची, कोणी प्रसाद घेतल्याशिवाय घरी जायचं नाही, गोवर्धन महाराजांचा प्रसाद घेतल्याशिवाय घरी जायचं नाही।
भवानी सहितं नमामि कर्पूर निरांजन समर्पय श्री गिरिराज गोवर्धन भगवान की जय बाकी बिहारी लाल की जय जय श्री राधे। खाली बसा सर्वांनी। हा सर्वांचा नैवेद्य पण येईल ना? सर्वांचे नैवेद्य जवळ आहेत का? दिलेत ना? बस 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 सर्वांना जागेवर आता नैवेद्यामधला प्रसाद मिळेल। प्रसाद घेऊन नंतर मग गोवर्धन परिक्रमा करा, गोवर्धन पूजन करा। हॅलो, जमलेल्या सर्व भाविक जनता विनंती, गोवर्धन पूजन झालं, गोवर्धनाची आरती झाली, आता भागवत कथा सुद्धा या सत्रात संपली। याच्यानंतर सर्वांना घरी जायचंच आहे, परंतु सर्वांनी कृपया प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये। प्रसाद सर्वांना जागेवर मिळेल, प्रसाद घेतल्याशिवाय उठा म्हटल्याशिवाय उठायचं नाही। सर्वांना विनंती, हो प्रसादाच्या पाट्या घ्या आणि वाटणं सुरू करून द्या। 2 दिवस महिलांमध्ये मुलींकडे द्या। कार्यक्रम महत्वाचे आहे। दुपारी 4 वाजता आदरणीय गुरुवारी हरिभक्तीपरायण माऊलींचं प्रवचन होईल, त्यानंतर हरिपाठ होईल। तर जास्तीत जास्त संख्येनं प्रवचनाला हरिपाठाला यायचं आहे। उद्या सर्वांना हरिपाठाला यायचं आहे, कारण उद्या आपल्या हरिपाठाची CD DVD कॅसेट तयार होणार आहे, म्हणून सर्वांनी यायचं। आणि प्रत्येकाला दिलेले जे आपले उपरणे आहेत राधे 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 राधेचे, ते प्रत्येकाने बरोबर आणायचे घडी करून, म्हणजे समोर कृष्ण राधे राधे दिसले पाहिजे गळ्यामध्ये। प्रत्येकाच्या काल उद्या उपरणे असले पाहिजेत। उद्या DVD कॅसेट तयार होणार आहे, ते सर्वांची कॅसेट होईल, म्हणून कॅसेट होण्यासाठी सर्वांनी लाईनीमध्ये शिस्तीमध्ये हरिपाठाला राहावं। त्यासाठी आज तयारी करायची आहे, आज तयारी होईल, उद्या कॅसेट तयार होईल। आजची कथा पूर्ण झालेली आहे, उद्या रासलीलेची कथा आहे। रासलीलेसाठी आता तुम्हाला आणखी एक सूचना, मागच्या वर्षाप्रमाणे जसं काही मुलींचं मंडळ होतं, छोट्या मोठ्या मुली, काही महिला, काही आज्या, ज्यांनाही हा आनंद रासलीलेचा लुटायचा, त्यांनी टिपऱ्या तयार करून आणा। ज्यांच्याकडे जुन्या असतील त्यांनी जुन्या आणा, नसतील त्यांनी ताबडतोब बाबरीच्या कांड्या छटा तयार करून उद्याच्या दिवशी त्यांना टिपऱ्या खेळायच्या, त्यांनी खेळू शकता। रासलीलेमध्ये या ठिकाणी रास खेळायचा आहे। आणि रासलीला झाल्यानंतर विवाहाचा प्रसंग होईल। परवा दिवशी विवाह, परवा दिवशी उद्या रासलीला आणि परवा दिवशी लग्नाचा प्रसंग आहे। एकाच दिवशी सगळं काय म्हणतात सॅलोमन ग्रँडी सारखं तुमची शूटिंग सुरू होती, तुम्ही खाली वा। धन्यती पंढारी धन्य चंद्रभागा, धन्यती पंढारी